नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। 31 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेजनबाग परिसरातील कामठी रोडवर गस्त घालत असताना विना नंबर प्लेटच्या ॲक्टिवा मोपेडजवळ संशयास्पदरित्या उभा असलेला अमन मुकेश मोटघरे हा पोलिसांना पाहून पळू लागला। पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। NDPS कायद्यानुसार त्याची आणि वाहनाची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात व डिक्कीत 18.6 ग्रॅम MD पावडर मिळून आली। पोलिसांनी 18.6 ग्रॅम MD, एक आयफोन आणि मोपेड असा एकूण 3,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही MD पावडर त्याच्या साथीदार प्रतीक ढवले याच्याकडून विकण्यासाठी आणल्याचं तपासात निष्पन्न झालंय। आरोपीला पुढील कारवाईसाठी जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार साथीदाराचा शोध सुरू आहे। काल दिनांक 31/7/2026 रोजी आम्ही आमच्या पथकासह नागपूर शहरामध्ये गुन्हे व गुन्हेगारांच्या शोधामध्ये तसेच अंमली पदार्थ विक्रेते यांच्या रेड कारवाई कामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस ठाणे जरीपटकाच्या हद्दीमध्ये कामठी रोडवर एक इसम संशयास्पद स्थितीमध्ये आढळून आला। तो काहीतरी अंमली पदार्थ घेऊन बाळगत वावरत असावा असं आम्हाला वाटले नाही। आम्ही 2.55 त्याची झडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये व त्याच्या SS मोटरसायकल गाडीमध्ये MD सदृश्य पावडर मिळून आली आणि सदर MD त्याच्याकडून जप्त करून झालेले 19.600 मिलीग्रॅम MD एकूण 1,86,000 रुपयाची आम्ही त्याच्याकडून जप्त केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये त्यास MD पुरवठा करणारा त्याचा साथीदार व ज्यास तो MD पोचून देणारा होता, पुरवठा करणारा होता, असे 2 इसम त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातील आरोपी हा अटक झालेला आहे। आरोपीचं नाव आहे अमन मुकेश मोटघरे, वय 26 वर्षे, राहणार मायानगर पोलीस ठाणे जरीपटका आणि इतर आरोपी आहे नाझिल खान आणि प्रतीक ढवले यांच्याकडून 19.600 मिलीग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 1,86,000 रुपये आहे।